तर आता आम्ही श्रीवर्धन बीचला आलो आहे. आजकाल रात्री खूप खतरनाक अंधार येतो होता, त्यामुळे आम्ही काय हे नसतं असं प्रॉन्सचा शेपचं हे त्यांनी बनवलं, स्टॅच्यू टाईप म्हणू शकतो. आणि एक मिनी मरीन ड्राईव्ह सारखं त्यांनी बनवलं. इकडं जर बघितलं तर मिनी मरीन ड्राईव्ह टाईप आपण म्हणू शकतो, किंवा मरीन ड्राईव्हची फर्स्ट कॉपी तसं बनवलं. यांनी दगड बिगडं ठेवलेली आहेत. असा पूर्ण सेक्शन एक मस्त बनवलं आहे. खूप पूर्ण मागपर्यंत आहे आणि इकडं पण मागपर्यंत आहे. बीच तसा इथं आत्ता खूप पुढं आलं आहे. इथं कोणी पाण्यात जायचं शक्यता कमी आहे, पण पुढं बघितलं तर पुढं जागा आहे. आणि खूप प्रोफेशनल आणि असा कमर्शियल टाईप बीच आहे इथं, त्यामुळं यायला काय हरकत नाही. सोयी बी सगळ्या चांगल्या आहेत. पुढं गेलं तर हे पण आहे, लाईफगार्डची रूम पण आहे. त्याला एक मजला आहे वर, तिथून म्हणजे ते दुर्बिणीने वगैरे बघू शकतात. हे असं आहे. मग जास्त काय इथं हे नाही आहेत, म्हणजे राईड्स वगैरे असं कोण काय दिसलं नाही. कदाचित ऑडवारी नसतील, शनिवार किंवा रविवारच्या दरम्यान असू शकतील. तर असा बीच आहे. असं इथं मस्तपैकी बसलं की एक नंबर वाटेल. नुसतं येऊन जरी बसायचं पायावर असं मस्त पाणी येईल आणि असं बेंचवर सुद्धा रिलॅक्स बसायला एक नंबर वाटतं. मला तर खूप भारी वाटलं हे. तर हे दिव्याघरचं सुवर्ण गणेश मंदिर आहे. आता आम्ही इथं आलो आहे. आधी आलेलं तेव्हा लई छोटं मंदिर होतं, गाडी लावायला वगैरे अशा इथंच जागा होत्या, पण खूपच छोटं मंदिर होतं त्यावेळी खूपच छोटं मंदिर होतं. त्यामुळं आता एकदम वेगळं कुठंतरी आल्यासारखं वाटतं. हे गणपतीपुळे टाईप मंदिर वाटलं मला सुरुवातीला आल्या. इथं बाकीचे स्टॉल वगैरे आहेत. आज जरा निवांत आहे सगळं. ही मंदिराचा मेन एंट्रन्स आहे, श्री सुवर्ण गणेश मंदिर. बाहेरच्या बाजूनी जो ओरिजिनल टाक सापडला होता, तर त्याची माहिती पूर्ण मिळालेली. ती माहिती मी थोड्या वेळाने देतो तुम्हाला. फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्यामुळे मी इथूनच शूटिंग घेतो. तर तुम्हाला दिसू शकतो हा जो ठेवला आहे तो टाक आहे, टाकीच्या तिथं मागं. थोडं आम्ही खरेदीला आलो. हे करा आणि ते पण द्या 70वालं. हा, खरेदी झाली. कोकणातले मस्तपैकी युनिक गोष्टी घेऊन झालेल्या आहेत. अजून बऱ्याच गोष्टी, कोकम वगैरे काय नको होतं मला. फणस पोळी घ्यायची होती मम्मीसाठी एकदम, आणि वर्षभर खराब नाही होणार. ओके. मसाले आहे तुम्हाला, मालवणी मसाला आहे, मालवणी मसाला पण इथं. आमसूल आहेत, आमसूल आहे, सरबत आहेत, आगळ आहेत, सगळं डायबिटीस जांभूळार काय हे काय सर? ते आम्ही नेलं होतं एकदा. डायबिटीसच्या ह्याच्यासाठी असतं ना, काय तळून कमी त्याला चालू. ही नुसती तळून बिळून जेवणासोबत खाणार असं त्याला दिलं पाहिजे. ट्रायल मारायला ऐक की, ठीक आहे, हे घे ते पाकिट. अख्ख्या मिरच्या आहेत त्याच्यात. काय केलंयस तू? हे दोन घेतले होते. हां बरोबर, ठीक आहे. मिक्स करतो ना. हे जेली वगैरे काय घ्यायचं का? हां घ्यायचं. कोकम सरबत पाणी पाकातात फक्त, बाकी काय नाही. जेली पण इच्छा होती माझं जेली घ्यायची. कितीला आहेत काका पाकिट ते? हे असं घरी लहान किती आहे तो छोटा डबा? कितीला आहे? मग ती अजून खात नाही तसं. हां कितीला आहे? किती 30 रुपये. आता एक मला ती. तर खरेदी आमची झाली. जेली चॉकलेट घेऊन झालं, थोडं अजून काय घेऊन झालं. तर खरेदी झाल्यानंतर हे मंदिराचा जो मी स्टोरी म्हणली होती, ती स्टोरी पण काय आहे नक्की ती पण तुम्ही ऐका, ठीक आहे. तर आमची पावसाळ्याची ट्रिप अशी कडक उन्हात चालू आहे आणि ती आता दिव्याघरच्या मंदिरापर्यंत येऊन पोचली. तर दिव्याघरचं मंदिर वगैरे तुम्ही बघितलंच, पण त्याच्या इतिहासाबद्दल मी जी चर्चा केली व्हिडिओमध्ये. तर तिथे एक काकू आहेत ज्यांचा बाहेर एक छोटा स्टॉल आहे, उकडीचे मोदक वगैरे त्यांच्याकडे मिळतात, ते आम्ही खाल्ले आणि त्यांच्याशी जरा चर्चा केली. आतमध्ये पण सगळा इतिहास लिहिलेला आहे. पण 1997 साली मंदिराच्या पाठीमागच्याच एरियात कुठंतरी त्या काकू म्हणाले की पाटील म्हणून आहे, त्यांचं नाव पण लिहिलं आहे. त्यांच्या वाड्यामध्ये एक जुना गणपती, साधारण 1-1.5 किलोचा एक पोकळ, मी भरीव म्हणलेलं मगाशी, भरीव नाही, साचा जो एक म्हणतो आपण, असा गणपतीचा साचा आतून पोकळ टाईप असा सापडलेला, बागकाम काहीतरी करताना खाली सापडला होता. तर असं म्हणतात की मुघल वगैरेचे, आता बाकी
आधीच्या लोकांना असं हेच होतं की जरा काय शत्रूचा धोका वगैरे दिसला की मौल्यवान गोष्टी वस्तू त्यात मग देवसुद्धा आले. देवांना तर खूप वर मानलं जायचं, त्याच्यामुळं त्यांना एक त्याबद्दल भावना खूप जपण्याची हे होती. आणि कोकणात तर तुम्हाला माहिती मंदिरं वगैरे ह्याच्या किती जवळीक आहे लोकांना या गोष्टींची. तर त्यांना सापडला तो. तर जुन्या काळातल्या लोकांनी साधारण मुघलांच्या ह्याच्या वगैरेमुळे तो पूर्ण असा ठेवला असेल असा त्याचा अंदाज आहे. तर पण ते मंदिर जे होतं ना ते खूप आधीपासून आहे. असं नाही की ते 97ला तो टाक सापडला, ते साचा सापडला तेव्हा नंतर मंदिर केलं, पण मंदिर आधीपासूनच आहे. तर मग त्यानंतर ती मूर्ती त्यांनी या मंदिरात स्थापन केली. पण दुर्दैवानं 2012 साली एक विकृत लोकांकडून एक चुकीची घटना घडली. ती घटना म्हणजे घटना काय मी म्हणेन एक क्राईमच घडला त्यांच्याकडून. तर चुकीची घटना अशी, तुम्हाला थोडा गाड्यांचा आवाज येत असेल बघा, एवढं थोडंसं मी म्हणलं एक नॅचरल आवाज पाहिजे म्हणून माईक नाही लावला. तर त्यांच्याकडून विकृत अशी घटना किंवा गुन्हा घडला की 2 ते 3 लोक आले. त्यावेळी खूप साधं मंदिर होतं, कौलारू मंदिर होतं, एक बाहेर गार्ड असायचा फक्त. 2-3 लोक आले, पुण्यातून होते ते, मला वाटतं का पुण्याचे मला वाटते ते लोक होते. तर त्यांनी एक गाडी केली, तिथं आले, त्या गार्डवर गोळीबार वगैरे केला आणि त्या गार्डला जखमी करून इथला तो जो ओरिजिनल टाक होता तो उचलून नेला आणि पुण्याला पाघळवायचा प्रयत्न केला. तो म्हणजे थोडक्यात चोरीचा प्रयत्न इथं झाला. आणि ती खूप दुर्दैवी घटना होती. आम्ही इथं जवळ राहिला असल्यामुळं आम्हाला ते बातम्यात बघून वगैरे पण त्यावेळी खूप वाईट वाटलं होतं. तर ती घटना झाल्यानंतर त्याची केस वगैरे झाली, पोलिसांनी लगेच त्यांना पकडलं. त्यांचं पुढं काय झालं माहीत नाही, बेल वगैरे मिळालीच असेल. पण ते मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने तो टाक त्यांनी त्या चोरांकडून पोलिसांनी जो जप्त केला होता तो परत मिळवला. आणि त्याच टाकाचं परत तसाच दिसणारा जे साचा आहे तो गणपतीचा, एवढी गणपतीची मूर्ती म्हणून आपण ती परत इथं स्थापना केली. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जे कौलारू मंदिर होतं ती स्थापना करायच्या आधी कौलारू मंदिरचं त्यांनी एक छान मोठं मंदिर केलं. मंदिर तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. एक छान मोठं मंदिर उभारलं आणि 2021 साली मला वाटते 18-19लाच पूर्ण झालं ते, पण उद्घाटन त्याचं 2021 साली अजितदादा पवार यांच्या हस्ते झालं. तर ही अशी सगळे दिव्या आगारच्या एक मंदिराची एक स्टोरी छोटीशी आपण म्हणून इंटरेस्टिंग. त्यांची स्टोरी ऐकून जर तुम्हाला इंटरेस्ट वाटला असेल तर तुम्ही नक्की दिव्या आगारला व्हिजिट करू शकता. तुमच्यापैकी बरेच लोक येऊन पण गेले असतील. पण तर ही अशी स्टोरी. आता इथून पुढं आपण जाणारे रूपनारायण आणि सुंदरनारायणच्या मंदिरात, तर नंतर त्याची माहिती. तर आम्ही आता आलो आहे रूपनारायण आणि सूर्यनारायण या मंदिरामध्ये. तर असं युनिक असं वाटतं हे मंदिर. तर बघूया आता कसं आहे. थोडी गाडी आतमध्ये एंट्री करतो आहे आपण मंदिराच्या. वर स्ट्रक्चर तर बघा एकदम भारी वाटते. बघू. तर तिथं मित्रांनो दिव्या आगारच्या मंदिरात आहे ना आतमध्ये शूटिंग करायला किंवा फोटो काढायला अलाउड नव्हतं. त्यामुळे मी जे काय ती बाहेरनंच तुम्हाला माहिती दिली आणि फोटो व्हिडिओज वगैरे सुद्धा तुम्हाला बाहेरनंच दाखवले. तर परिसर तर इथला एकदम मस्त आहे. सो म्हणजे मंदिरसोबत नुसतं निवांत जरी बसायचं इथं संध्याकाळच्या वेळेला वगैरे, खास करून दिवसा असं कडक ऊन असल्यावर, त्याच्यासाठी तर हे खूपच भारी आहे. तर झाडी वगैरे पण एकदम सुंदर आहे. इथून असा छान व्ह्यू आहे. तर स्ट्रक्चर मंदिरांची हे वगैरे ह्याच्याबद्दल मला काही खूप जास्त माहिती नाही, पण हे सुंदरनारायण मंदिरात आलो आहे आता आपण. इथं निवांत, इथं काय फोटो काढायला आहे वगैरे रेस्ट्रिक्शन नाही आहे दिव्या आगारसारखं. दिव्या आगारची स्टोरी बघता त्यांनी बरोबर केलं आहे, फोटो वगैरे काढायला हे केलं आहे. इथं बाजूला ह्या मंदिर नक्की म्हणजे कशा संदर्भात आहे हे दिलेलं आहे. मूर्ती पण एकदम छान आहे. मूर्ती तर एकदम मस्त आहे. इथं त्याचे बाकीचे डिटेल्स लिहिले. रूपनारायण मंदिर मूर्तीचे दशावतार रूप मूर्ती आहे. पहिला अवतार मूर्तीच्या उजव्या हातास व मत्स्य अवतार मासा. ह्या मूर्तीवर आहे ना सगळे पूर्ण 10च्या 10 अवतार हे कोरलेले आहेत. म्हणजे एका मूर्तीवर सगळे कोरलेले आहेत, असं एक याचं वैशिष्ट्य आहे रूपनारायणचं. बाकी डिटेल्स दिलेत. मी याचा एक फोटो देखील काढतो. एक्स्ट्रा इथं तुम्ही थोडी माहिती बघू शकता की माधवराव पेशवे व रमाबाई यांनी मंदिराला भेट दिली असा उल्लेख आहे. खूप जुनं म्हणजे इसवी सन 800 ते 1262
1265 ह्या कालावधीत या प्रदेशावर शिलाहारांच्या उत्तर कोकण शाखेचे आधिपत्य होते. हिची पूर्ण माहिती आहे, म्हणजे ही किती जुनी मूर्ती आहे हे आपण बघू शकतो. हे देऊळ तसं खूप हे म्हणजे खूप चर्चा होत नाही या देवळाची, पण हे मंदिर ॲक्च्युली खूपच भारी आहे आणि एवढं सिम्पल आहे, एवढं जुनं आणि हेरिटेज असून पण याला काही जास्त हे काय म्हणतो खूप जास्त सुरक्षा हे करू नका, असं करू नका वगैरे असं काही नाही. तर डायरेक्ट आलो आम्ही. तर आता आपण हे रूपनारायण झाले, आता पलीकडं शेजारी सुंदर नारायणच्या मंदिरात आपण जाऊ. तर हे सुंदर नारायण म्हणजे आजूबाजूलाच आहे, ते एकाच मंदिराचा परिसर आहे हा, असं म्हणू शकतो आपण. असं काही हे वेगळं मंदिर नाही आहे. इथं आतमध्ये मात्र ह्याची काही जास्त माहिती वगैरे लिहिलेली नाही, कुठंच काय नाही. टिपिकल एक आपलं मंदिराचं असं हे स्ट्रक्चर आहे, जांभा दगड ते सेम शेजारीचे. इथं हे मंदिर आहे, इथून बाहेर पडलं की ते रूपनारायण मंदिर आहे, आपण जिथनं आत्ता आलो. तर हे मंदिर मूर्ती खूपच छान आहे. नमस्कार मित्रांनो, आता ट्रिपचा शेवट झालेला आहे. आम्ही सगळं नाश्ता वगैरे हे करून सुवर्ण गणेश मंदिर, रूपनारायण सुंदर नारायण मंदिर बघून आम्ही 5 मिनटं एक दिव्याघरच्या बीचला आलो. जरा फक्त थोडंसं एक बीचला जाऊन फक्त पाय ओले करून येऊन डायरेक्ट पुण्याला निघणार आहे आता आम्ही. तर ही ट्रिप आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा. पहिला व्लॉग आहे, माझं पहिली ट्रिप होती. 2-3 व्लॉग्स पडले या ट्रिपचे. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला? माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे व्लॉगिंग करायचा. काही इकडं तिकडं गोष्टी झाल्या असतील तर मला कमेंट्समध्ये सजेशन करा की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. मी ह्या ट्रिपमध्ये थोडासा मोबाईलमध्ये ऑडिओ चांगला रेकॉर्ड होता म्हणून मी माईक लावलेला आहे. तर माईक लावायची गरज आहे का काय काय ठिकाणी हे सुद्धा तुम्ही सांगा. आणि ट्रिप तशी फॅन्टॅस्टिक झाली, पण जरा पाऊस असता तर बरं झालं असतं. बघू आता जाता जाता जर तामिनी घाटात पाऊस लागला तर ट्रिपचा शेवट एकदम मस्त होऊन जाईल. बाकी आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघू नेक्स्ट ब्लॉग ट्रिपचा येतो आहे का अजून काय येतो आहे ब्लॉग, अजून काय वेगळं केलं तर त्याचा पण ब्लॉग टाकेल. ठीक आहे, तर बाय बाय.